पंचकर्म खूप वेदना देणारी प्रोसेस आहे. कारण ऐकल्यानंतर असं वाटतं की 5 दिवस वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तूप प्यायचं आणि नंतर उलटी किंवा जुलाब होणार आहे. मुलं होण्यासाठी जे विचार करतायत त्यांनी सुद्धा जर शरीर शुद्धी करून म्हणजे पंचकर्म करून जर अपत्य प्राप्तीसाठी प्रयत्न केले तर जे तयार होणारं अपत्य आहे त्याचे शारीरिक आणि मानसिक दोन्ही वाढ चांगल्या प्रकारे झालेली दिसते. ते जण कॉम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर बसून काम करतात त्याने पूर्ण रेडिएशन तुमच्या डोळ्यामध्ये जाऊन उष्णता वाढते. अशा वेळेस आपण डोळ्यांचा जो कोरडेपणा वाढलेला असतो तो रेग्युलर करण्यासाठी नेत्रतर्पण करतो. थंडीमध्ये गेल्याने काय होतो, वात वाढतो. त्यामुळे वात जपायचा असतो. आता काही हार्मोन असतात सेक्शुअल सिस्टीम मध्ये जसे जे योग्य प्रमाणात यायला पाहिजे त्या प्रमाणात या पंचकर्मामुळे यायला मदत होते. रात्रीची जागरणं आहेत, दारू सिगरेट सारखे व्यसन आहेत, याच्यामुळे तुमच्या शरीरातले जे इम्बॅलन्स झालेली टॉक्सिन्स आहेत, निगेटिव्हिटी आहे, हे शरीराबाहेर काढण्यासाठी पंचकर्माचा निश्चितच चांगला उपयोग होतो. पीसीओडी किंवा पीसीओएस सारख्या आजारामध्ये जर उत्तरबस्ती केली तर खूप छान रिझल्ट दिसतात. उच्च विकारांमध्ये प्रामुख्याने आढळणारं कारण म्हणजे भरपूर जण दूध आणि फळ यांचं एकत्र सेवन करतात. जंक फूड स्ट्रिक्टली बंद केलं तर तुम्हाला पाईल्स सारख्या आजारांमध्ये खूप छान रिझल्ट दिसतात. पुन्हा कुणाबरोबर करू नये, पण निगेटिव्हिटी बाहेर काढणं हे काम फक्त पंचकर्माचं. आणि इथे मात्र शरीराबाहेर रक्त काढताना एक थेंब जरी त्या जळूच्या पोटात राहिला तरी 2 ते 3 दिवसामध्ये त्या जळूचा मृत्यू होतो. एक खूप मोठ्या प्रमाणात बोललं जातं की पंचकर्म फक्त वृद्ध व्यक्तींनी केलं पाहिजे आणि जर तुम्हाला काही आजार असेल तरच केलं पाहिजे. मग हे कितपत खरं आहे? सर, आता जसं तुम्ही मूळव्याध किंवा बद्धकोष्ठता म्हटला, त्याच्या बऱ्याचशा टॅबलेट येतात मार्केटमध्ये किंवा बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल असतात. पण मला विचारायला आवडेल, मग पंचकर्माने या गोष्टी समूळ नष्ट होतात का? की मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही, ती गोराबाईज पॉडकास्टवर असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोराबाईज पॉडकास्टवर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर एवढा धाकधुकीचं जीवन चालू झालंय आणि त्यात आपण बरेचशा आयुर्वेदाच्या गोष्टी समजावून घेतोय, सांगतोय एकमेकांना आणि पॉडकास्टमधून त्या मांडतोय आपण. बरोबर आहे. आपले काही संधिवाता रिलेटेड असतील, काही कॅन्सर रिलेटेड असतील, असे आपण पॉडकास्ट केले. पण प्रत्येक पॉडकास्टमध्ये तुम्ही एक टर्म ऐकला होता की पंचकर्म म्हणजे काय असतं, आणि त्याविषयी आपल्याला बऱ्याचशा कमेंट आल्यात, बरेचसे DM आलेत इंस्टाग्राम, फेसबुकवर. आता म्हणूनच आज आपण एक असा विषय घेऊन आलेला आहे जो तुम्हा सगळ्यांना हवा होता, ज्या विषयावर सगळ्यांना खरं तर माहिती असतं, ते नाव ऐकलेलं असतं, पण एक्झॅक्टली त्याच्यामध्ये काय प्रोसेस होत आहेत, कुठल्या स्टेजेस होत आहेत, कुठल्या प्रक्रिया होत आहेत हे माहीत नसतं. आणि आज आपण हेच सगळं पंचकर्माचे गुपित डॉक्टर समीर देशमुख यांच्याकडून जाणून घेणार आहोत, जे की पुणे बेस आहेत, ज्यांचं मोशी प्राधिकरणमध्ये शुभाय आयुर्वेदिक आणि पंचकर्म नावाने क्लिनिकही आहे, जे गेली 14 वर्षापासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि प्रॅक्टिस करत आहेत. तर चला जाणून घेऊयात पंचकर्माचं सिक्रेट्स आणि खरंच पंचकर्म कसं हेल्पफुल आहे. नमस्कार डॉक्टर सर. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे गोराबाईज पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. जसं आपण सुरुवातीलाच बोललो की आम्हाला पंचकर्माविषयी माहिती हवी आहे, पण त्याआधी सुरू करण्याच्या आधी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की एक आयुर्वेद म्हणजे काय असतं. एक थोडक्यात जर तुम्ही सांगितलं मग आपण पंचकर्माकडे येऊयात नक्कीच. आता सगळ्यांना माहिती आहे की आयुर्वेद हा भारतीय प्राचीन शास्त्र आहे. याचा मुख्य उद्देश आरोग्य, शांती आणि दीर्घायुष्य मिळवणं आहे. जर आपण आयुर्वेद हा शब्द पाहिला तर तुम्हाला त्याच्यामध्येच आयुष हा वेद हा आयुर्वेद अशी त्याची व्याख्या मिळते. बरोबर. आयुष्य हा वेदा म्हणजे तुमचं आयुष्य कसं जगावं याच्याबद्दल ज्याच्यामध्ये पूर्ण डिटेल माहिती सांगितलेली आहे त्याला आपण आयुर्वेद म्हणतो. आता आयुर्वेद हे शास्त्र मूळतः 2 तत्वांवर आधारित आहे. पहिलं म्हणजे पंचमहाभूत. आता पंचमहाभूत कोणती सगळ्यांना माहिती आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आता हे प्रत्येकामध्ये दिसतात का? असं दिसत नाही. आपलं पुढचं तत्व आहे त्रिदोष. या त्रिदोषामध्ये 3 दोष म्हणजे वात, पित्त, कफ हे येतं. जर आपण वात पाहिलं तर यामध्ये वायू आणि आकाश या महाभूतांचं आधिक्य असतं. जर आपण पित्त महाभूत पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला वायू आणि अग्नी या तत्वांचं आधिक्य दिसतं. आणि जर आपण कफ पाहिलं तर याच्यामध्ये पृथ्वी आणि आप या दोषांचं महाधिक्य जाणवतं. अशा प्रकारे वात, पित्त, कफ याने आपली बॉडी म्हणजे आपलं शरीर तयार झालेलं आहे. हा आयुर्वेदाचा एक मूलभूत सिद्धांत आहे. ओके, धन्यवाद सर. पण आता याच्यानंतर एक येतं की पंचकर्म म्हणजे नेमकं काय? कारण बरोबर, पंचकर्म काय असतं किंवा त्याच्यामध्ये त्याचा मूळ अर्थ काय किंवा त्याचं काय गणित आहे बेसिकली. आता आपल्याला आधी आयुर्वेदाची चिकित्सा याचा विचार करावा लागेल. चिकित्सेचे 2 भागात आहेत. एक आहे शोधन आणि दुसरं आहे शमन. पहिल्यांदा आपण शमन बघू. शमनामध्ये आपण आयुर्वेदिक औषधं, ओरल टॅबलेट्स आहेत, आसवारिष्ट असतात, त्यानंतर डाएट आहे, डूज आहेत, डोंट्स आहेत, पथ्य आहेत, अपथ्य आहेत, याला आपण शमन म्हणतो. आणि सगळ्यात महत्वाची ट्रीटमेंट ज्याला आपण आयुर्वेदाचा आत्मा म्हणतो त्याला शोधन म्हणतात.
शोधनाचे 5 भाग आहेत. शोधन म्हणजे पंचकर्म. ओके. आता पंचकर्म म्हणजे काय, तर हे नावातच येतं. पंच म्हणजे 5 आणि कर्म म्हणजे प्रोसिजर. तर ओके. कुठल्या आहेत या प्रोसिजर, तर तुमच्या शरीर शुद्धीसाठी लागणाऱ्या 5 प्रोसिजर्स, त्याला आपण पंचकर्म म्हणतो. ओके. तर अशा या पंचकर्माचं आपल्याला आधी महत्व जाणून घेतलं पाहिजे. त्यासाठी एक सुंदर श्लोक आयुर्वेदामध्ये आलेला आहे. दोषा कदाचित कुप्यंती जितः लंघन पाचनैहि जितः संशोधनेर हेतु न तेषां पुनरुद्भवा. म्हणजे जर शमन केलं, म्हणजे समजा टॅबलेट्स घेतल्या, ट्रीटमेंट घेतली ओरल वगैरे, तर तुमचं एक वेळेस आजार बरा होईल. पण जर तुम्ही पंचकर्म केलं तर तुमचा डेफिनेटली आजार बरा होईल. एवढं ओके. पंचकर्माचं एवढं महत्व महत्व सांगितलं. सांगितलेलं आहे. ओके. आता या पंचकर्मामध्ये सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं आहे वमन, म्हणजे इंड्युस्ड व्हॉमिटिंग. म्हणजे आता प्रत्येक वेळेस जी उलटी होते तिला आपण वमन म्हणायचं का, तर नाही. नाही. हे इंड्यूस असतं, म्हणजे आपण घडवलेली उलटी असते. ओके. ही प्लॅन उलटी असते. याच्यामध्ये तुमची निगेटिव्हिटी, टॉक्सिन्स शरीराबाहेर जातात, त्याला वमन म्हणायचं. ओके. हीच निगेटिव्हिटी जर तुमच्या लूज मोशन मधून म्हणजे जुलाबातून बाहेर गेली तर त्याला विशेष रेचन म्हणजे विरेचन असं म्हणतात. ओके. तर तुमच्या शरीरामध्ये वाताचं आधिक्य आहे, वाताचे दोष आहेत, जसे की तुमचे बद्धकोष्ठता आहे, पोटाचे त्रास आहेत, अशा वेळेस आपण सगळ्यात उत्तम सांगितलेलं पंचकर्म आहे बस्ती. ओके. पुढचं पंचकर्म आहे नसे. नसे म्हणजे काय, नाकामध्ये औषधं टाकणे. आता ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे, ऊर्ध्व जत्रुगत. जत्रू म्हणजे खांदा, खांद्याच्या वरचे जे आजार आहेत, म्हणजे तुमचे मानसिक आजार आहेत, झोपेचे त्रास असतात, अशा वेळेस जर आपण नसे केलं तर तुम्हाला खूप छान रिझल्ट दिसतो. ओके. पुढचा आपला शेवटचं पंचकर्म आहे रक्तमोक्षण. रक्तमोक्षण म्हणजे काय, रक्तमोक्षण म्हणजे शरीराबाहेर काढून टाकणं. ज्यावेळेस तुम्हाला उष्णतेचे किंवा ऍसिडिटी सारखे त्रास असतात, अशा आजारांमध्ये जर आपण रक्तमोक्षण केलं तर खूप छान रिझल्ट दिसतो. ओके. या पंचकर्मांपैकी वमन, विरेचन, बस्ती हे 3 भरपूर केले जातात, पण नसे आणि रक्तमोक्षण हे थोडेसे दुर्लक्षित आहेत. पण ते जर प्रॉपर वापरले गेले तर ट्रीटमेंटमध्ये अजून छान रिझल्ट दिसू शकतात. नक्कीच. पण आता सर आपण म्हणालात की जे वमन आहे ते औषधं देऊन केलं जातं. मग त्याच्यात आपण काही स्पेसिफिक अशा औषधं किंवा काही गोष्टी देतो का जेणेकरून ते घडतं? आता हे वमन म्हणजे कसं असतं, एक ऑपरेशन सारखं असतं. ऑपरेशन मध्ये कसं असतात, आपण 3 स्टेजेस असतात. एक प्री ऑपरेटिव्ह, एक ऑपरेशनच्या दिवशीची, आणि पोस्ट ऑपरेटिव्ह. करेक्ट. आपल्या वमन किंवा विरेचनामध्ये पण अशाच प्रकारे असते. प्री, एक प्रॉपर वमन विरेचनाच्या दिवशी, आणि एक पोस्ट. आता प्री मध्ये काय येतं, तर तुमचं स्नेहन स्वेदन येतं. स्नेहन म्हणजे काय, तर हे स्नेहन सुद्धा 2 प्रकारे होतं. एक इंटरनल आणि एक एक्सटर्नल. External. इंटरनल म्हणजे जे आपण ओरली घेतो, ते आपण आयुर्वेदाने सिद्ध केलेली तुप असतात. आता या ओरल घेतल्या जाणाऱ्या तुपामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची औषधी वापरून सिद्ध केलेली तुप आपण रुग्णाला घ्यायला देतो. तुमचा आजार काय, तुमची नाडी काय, तुमचा दोष काय, यानुसार वेगवेगळे औषधं असतात. उदाहरणार्थ गोघृत असतं, पंचतिक्तक, महातिक्तक, पैशाचिक, अशा प्रकारची वेगवेगळी तुपं आपण पेशंटला ओरली प्यायला देतो. आणि दुसरं स्नेहन म्हणजे एक्सटर्नली म्हणजे तुम्ही मसाज करतो आपण. याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची सिद्ध केलेली तेल वापरतो. त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये समशीतोष्ण वातावरण असल्यामुळे आपला बेस असतो तिळाच्या तेलाचा. यावर संस्कार केलेलं बला तेल, शतावरी, त्यानंतर अश्वगंधा, अशी वेगवेगळी औषधं वापरून आपण सिद्ध केलेली तेल मसाजसाठी वापरतो. त्याने रिझल्ट चांगला दिसतो. आता ह्या पूर्वकर्माची खरंच गरज आहे का, तर कसं असतं, एक उदाहरण असं सांगितलेलं आहे ग्रंथामध्ये की जर आपण एखादा आंबा घेतला, तो डायरेक्ट जर काढला तर त्याचा रस एवढा निघत नाही, पण तो व्यवस्थित बिलबिला केला, आपण पिकवतो, त्यातून रस सहज निघतो. त्याप्रमाणे जर आपण पूर्वकर्म केली तर तुमच्या शरीरातले दोष मोकळे होतात, रिलीज होतात, आणि मग नंतर ते वमन विरेचनाच्या दिवशी, म्हणजे 7व्या दिवशी आपण ज्यावेळेस वमन विरेचनातून प्रोसिजर करून निगेटिव्हिटी बाहेर काढतो, त्यावेळेस ते चांगल्या प्रकारे शरीरातून बाहेर येतात आणि रिझल्ट चांगल्या प्रकारे दिसतो. तर अशा 2 प्रकारच्या स्नेहनानंतर आपण स्वेदन करतो. स्वेदन म्हणजे काय, तर एक पेटी असते, पेटीमध्ये बसून आपल्याला आयुर्वेदिक सिद्ध केलेल्या काढ्यांची स्टीम बाथ आपण पेशंटला देतो. याच्यामध्ये दशमूळ, त्याच्यानंतर निर्गुंडी, अशा वेगवेगळ्या वातघ्न द्रव्यांच्या काढ्यांचे आपण मोस्टली वापर करतो. ओके. आणि त्याची वाफ देतो आपण त्यांना. आणि त्याची वाफ पेशंटला देतो. पण वाफ देऊन असं काय होतं, म्हणजे नेमकं पोर्स रिकामे होतात की कसं, ती वाफेचा म्हणजे पेशंटला काय फायदा होतो? या आपण जेव्हा पेशंटला हे सिद्ध केलेली वाफ देते तेव्हा त्याचे 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे आपण जे सिद्ध केलेलं तेल असतं, ज्याद्वारे आपण मसाज केलेली असते, ते शरीरामध्ये मुरतं आणि पेनिट्रेट होतं, आणि वायू जो आहे तो रिलीज होतो, आणि त्यावेळेस आपण बस्ती वगैरे देतो त्यावेळेस त्यातून तो बाहेर यायला मदत होते. ओके. आता लिस्टमध्ये येणाऱ्या पहिल्या वमनाचा आपण एक थोडासा, मी तुम्हाला थोडीशी एक माहिती सांगतो. नक्कीच. पहिलं आहे वमन. याचं महत्व भरपूर आहे, कारण लिस्टमध्ये हे 1 नंबरला ठेवलेलं आहे. वमनाचा वापर ज्यावेळेस कफज आजार असतात
त्यावेळेस आपण वमनाचा उपयोग करतो. वमन या प्रोसिजरमध्ये आपण जे प्री प्रोसिजर आपल्या असतात त्यामध्ये आपण 5 दिवस घृतपान करायला सांगतो. Okay. पहिल्या दिवशी 30 ml, मग 60, तिसऱ्या दिवशी 90 ml, चौथ्या दिवशी 120 ml आणि 5व्या दिवशी शेवटच्या दिवशी 150 ml पर्यंत पेशंटला घृतपान करायला सांगतो. ओके. या 5 दिवसामध्ये आपण पेशंटला स्नेहसंवेदन म्हणजे मसाजला बोलवतो आणि स्टीम बाथ देतो. ओके. आणि 7व्या दिवशी मुख्य प्रक्रिया होते. त्या दिवशी एकतर ती निगेटिव्हिटी आपण उलटीद्वारे बाहेर काढली तर त्याला वमन म्हणतात. आणि पंचकर्मातलं दुसरं आहे विरेचन. याच्यामध्ये पहिल्या 6 दिवसाची प्रक्रिया सेम असते. 5 दिवस घृतपान केलं जातं, म्हणजे तुम्हाला तूप पाजलं जातं, तुम्हाला मसाजला बोलवलं जातं. आणि 7व्या दिवशी ही निगेटिव्हिटी जर तुमच्या आतड्यांमध्ये कलेक्ट करून जुलाबामार्फत बाहेर काढली तर त्याला ओके. आपण विरेचन म्हणतो. आता तुम्ही दोन्ही सांगितलं सर, वमन आणि विरेचन. हम्म. बस्ती एक राहिला आपला, पण आपण बस्ती घेऊयात. मला त्याच्या आधी थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की याच्यामुळे असं कुठेतरी मिथ तयार झालंय का की पंचकर्म खूप वेदना देणारी प्रोसेस आहे. कारण ऐकल्यानंतर असं वाटतं की 5 दिवस वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तूप प्यायचं आणि नंतर उलटी किंवा जुलाब होणार आहेत, म्हटलं माणूस आधीच गळून जातं. मग ते काही आहे का की पंचकर्म खरंच तितकी वेदनादायक प्रोसेस असते का? सर, वेदनादायक म्हणण्यापेक्षा कसं असतं माहिती का, आता तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा 2 मुलं आहेत, एक वर्षभर सिन्सिअरली अभ्यास करतोय, तो दुसरं काहीच करत नाही. ओके. तो पिक्चर बघत नाही, गाणी ऐकत नाही, सिन्सिअरली अभ्यास करतो. शेवटच्या दिवशी जर त्याचा रिझल्ट पाहिला तर त्याने टॉप केलेलं असतं. पण त्याचा एक शेजारी राहणारा त्याचा मित्र आहे, तो पिक्चर बघतो, गाणी बघतो. आता पहिल्या मुलाला सिन्सिअर अभ्यास करणाऱ्याला 90% मिळतात, दुसऱ्याला 50% मिळतात. तसं असतं. जर तुमचा जो मार्ग असतो, तो मार्ग जर तुम्ही थोडासा कष्टप्रद असतो, तुम्ही त्यातून थोडेसे जर शिस्तीत काही गोष्टी व्यवस्थित केल्या, व्यवस्थित घृतपान केलं, मसाज केली, तर तुम्हाला जे दिसणारे रिझल्ट आहेत ते खूप क्लासिक असतात. ओके. त्यामुळे थोडेसे जर तुम्ही कष्ट सहन केले तर मिळणारे तुम्हाला जे रिझल्ट असतात ते अमेझिंग असतात. आणि ते ज्याने त्याने स्व अनुभवाने अनुभव आहेत. नाही, नक्कीच. आता आपण बस्तीकडे येऊयात. बस्तीचं मला वाटतं थोडंसं राहिलंय आपलं, कारण बस्तीचं आम्ही वाचत असताना आम्हाला बऱ्याचशा गोष्टी जाणवल्या होत्या की जाणू बस्ती असते, कटी बस्ती असते किंवा काय काय असतं. तर हे काय आहे नेमकं आणि ते थोडंसं जर तुम्ही सांगितलं तर आवडेल. आता सुरुवातीला मुख्य जी बस्ती आहे, आणि तुम्ही जाणू बस्ती, कटी बस्ती म्हणाला, ते थोडासा वेगळा झाला. जी मेन बस्ती आहे, बस्ती म्हणजे आपण काय करतो, पेशंटला आधी स्नेहन करतो. स्नेहन म्हणजे मसाज केली जाते, पेटीमध्ये ठेवून आयुर्वेदिक काढ्यांची स्टीम बाथ दिली जाते, हे बॅकग्राऊंड तयार होतं. आणि यानंतर आपण आपलं एनल एंड आहे, तिथून काही आयुर्वेदिक सिद्ध केलेले काढे असतात ते पुश करतो, त्याला बस्ती म्हणतात. ओके. या बस्तीमध्ये ज्यावेळेस एखाद्या पेशंटचे वातज आजार वाढलेले असतात त्यावेळेस आपण पेशंटला बस्ती घ्यायचा सल्ला देतो. आर्थरायटिस आहे, पोटाचे त्रास असतात, झोपेच्या तक्रारी आहेत, मानसिक आजार, या सगळ्यांमध्ये वात डिस्टर्ब झालेला असतो. बऱ्याच जणांमध्ये जागरण करून वात वाढलेला असतो. अशा वेळेस जर प्रॉपर बस्तीचा एक 7, 8, 10 दिवसाचा आपण नाडी बघून ठरवतो किती दिवस करायचं, त्यानुसार जर प्रॉपर स्नेहसंवेदन पूर्वक बस्ती घेतली तर रिझल्ट खूप छान दिसतो. हे पंचकर्मातलं बस्ती मुख्य प्रक्रिया झाली. आणि आता एक बऱ्याच आजारांमध्ये आपण काय करतो, एक स्पेसिफिक अवयवांवर एक जर काही तुम्हाला तिथे ताकद द्यायची, आता समजा आपण कटी बस्ती म्हणालो, संस्कृतमध्ये कटी या शब्दाचा अर्थ कंबर असा होतो. तर या कमरेमध्ये आपण ठराविक आळं करतो आणि तिथं काही सिद्ध केलेली तेल असतात ती आपण तिथे ठेवतो 15 मिनिटं ते 20 मिनिटापर्यंत. या दरम्यान तिथे आपण ऑइलिंग चांगल्या प्रकारे होतो, त्याला आपण कटी बस्ती म्हणतो. ही सिद्धता जर आपण जानू बस्ती हा शब्द ऐकला असेल, जानू म्हणजे गुडघा, गुडघ्यावर जर आपण हे सिद्ध केलेलं तेल मुरवलं तर त्याला आपण जानू बस्ती म्हणतो. ओके. आता वृद्ध बस्ती, वृद्ध म्हणजे हृदयाच्या इथला जो भाग आहे तिथं जर आपण तेल मुरवलं तर त्याला वृद्ध बस्ती म्हणतात. मन्या बस्ती, मन्या म्हणजे मान, त्यामध्ये जर सिद्ध केलेलं तेल मुरवलं तर त्याला आपण मन्या बस्ती म्हणतो. पण आता तुम्ही जे म्हणला ते आलं कळतो. मग आता बऱ्याच असं होतं, म्हणजे आम्ही इंस्टाग्राम रीलवर बघतो किंवा बरेच लोकही बघत असतील की असे गोल आपलं पिठासारखं असतं त्यांनी केलेलं असतं, त्याच्यात वरून तेलाचे ड्रॉप पडत असतात आणि ते होत असं. मग तीच प्रोसेस असते का कुठेतरी बस्तीमध्ये किंवा काय थोडंसं सिमिलॅरिटीज असतात? तर बरोबर आहे, हे 2 प्रकारेच आपण ती प्रक्रिया करतो. एकतर तिथे गरम केलेलं तेल तिथे डायरेक्ट सोडतो. बरोबर आहे सर, हे दोन्ही प्रकार आयुर्वेदामध्ये केले जातात. ओके. आणि पंचकर्मामध्ये आपण ही कर्म तर वापरतोच, पण त्याबरोबर अजून काही प्रोसिजर असतात त्यांचा सुद्धा आपण पंचकर्मासाठी म्हणजे उपकर्म म्हणून वापर करतो. ओके. शिरोधारा ही खूप प्रसिद्ध थेरपी आहे. याच्यामध्ये आपण सिद्ध केलेलं तेल किंवा काढे पेशंटच्या 2 भुवयांच्या मध्ये, भ्रूमध्य म्हणतो आपण त्याला, तिथे धार धरतो. ओके. तर जर तुम्हाला मानसिक काही त्रास असतील, झोपेच्या तक्रारी असतील तर या कंडिशन मध्ये खूप छान रिझल्ट मिळतो. जर या
शिरोधारेमध्ये आपण ताकाचा उपयोग केला तर त्याला तक्रधारा म्हणतात. जर तुमच्या Okay. केसांच्या काही तक्रारी असतील कोंड्यासारख्या तर तक्रधाऱ्याने खूप छान रिझल्ट मिळतात. आपलं पुढचं उपकर्म आहे नेत्रतर्पण. आता नेत्र म्हणजे डोळा, तर्पण म्हणजे त्याला बूस्ट करणं. जर तुमच्या डोळ्यामध्ये आता बरेचसे जण कॉम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर बसून काम करतात, त्याने पूर्ण रेडिएशन तुमच्या डोळ्यामध्ये जाऊन उष्णता वाढते. अशा वेळेस आपण डोळ्यांचा जो कोरडेपणा वाढलेला असतो तो रेग्युलर करण्यासाठी नेत्रतर्पण करतो. ओके. काही औषधांनी सिद्ध केलेली तुपं असतात, ते आपण डोळ्यामध्ये एक साधारण 10 ते 15 मिनिटासाठी बुडवून ठेवतो. त्याला आपण नेत्रतर्पण असं म्हणतो. हा म्हणजे आमच्यासारखे लोक काकडी ठेवतात आणि त्याच ऍडव्हान्स व्हर्जन म्हणजे हे असेल. Great, yeah. आपल्या ऋषी मुनींनी बरोबर हे सगळं आपल्यासाठी सांगून ठेवलेलं आहे आधी. नक्कीच. आजच्या धावपळीच्या युगामध्ये सर पंचकर्म कितपत उपयोगी ठरतं आणि त्याचे काय काय दीर्घकालीन फायदे बघायला मिळतात? आपल्या ग्रंथामध्ये एक छान श्लोक आलेला आहे, स्वस्थसे स्वास्थ्य रक्षणम आतुरेसे व्याधी मोक्षणम च. म्हणजे आपल्या आयुर्वेदाचा म्हणजे पंचकर्माचा उपयोग जर आपण प्रॉपरली केला तर स्वस्थ माणसाचं आपण स्वास्थ्य पण टिकवू शकतो. ओके. आणि जो आजारी पडलेला आहे, ज्याला वेगवेगळ्या कुठल्या तरी आजाराने त्रस्त झालेला आहे, अशांसाठी ते वरदान तर आहेच आहे. त्यासाठी आपण पार्ट ऑफ ट्रीटमेंट म्हणून सुद्धा त्याच्याकडे पाहतो. तर अशा जर पंचकर्माचा आपण प्रॉपरली उपयोग केला तर तुम्हाला एक 2-3 गोष्टींमध्ये चांगला फायदा दिसतो. आपण गाडीची प्रॉपरली सर्व्हिसिंग करतो, तशी जर आपण पंचकर्माने शरीराची सर्व्हिसिंग केली तर आपल्याला एक टॉक्सिन्स शरीराबाहेर जातात. ओके. तर अशा या पंचकर्माने आपण अग्नीवर काम करतो. अग्नी हा आयुर्वेदामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर समजला जातो. ओके. आता समजा आपण एखाद्या वेळेला अपचन झालं, भूक नसेल तर कसं विचित्र वाटतं. तसंच अग्नीवर काम करण्यासाठी सगळ्यात मेन ट्रीटमेंट आपण आयुर्वेदाने करू शकतो. पंचकर्माने आपण शरीराचं शुद्धीकरण, ज्याला आपण डिटॉक्सिफिकेशन म्हणतो, ते करू शकतो. ओके. आजच्या धावपळीच्या युगामध्ये आपण वेळी अवेळी खातो. खाण्याला म्हणजे कुठल्याही प्रकारचं म्हणजे पिझ्झा आहे, बर्गर आहे, मैद्यापासून केलेले पदार्थ असतात, Correct. ईस्ट पासून केलेले पदार्थ असतात. Yes, sir. प्रत्येक वेळेला त्याचा वारेमाप उपयोग केला जातो. याचं कुठंतरी तुम्हाला रिझल्ट चुकीच्या पद्धतीने मिळतात. तुमच्या शरीरात टॉक्सिन्स साठतात. रात्रीची जागरणं आहेत, दारू सिगरेट सारखे व्यसनं आहेत. याच्यामुळे तुमच्या शरीरातले जे इम्बॅलन्स झालेली टॉक्सिन्स आहेत, निगेटिव्हिटी आहे, हे शरीराबाहेर काढण्यासाठी पंचकर्माचा निश्चितच चांगला उपयोग होतो. ओके. आता हे फक्त शारीरिक आजारांवरच उपयोगी आहे का? तर नाही. तर तुमचे जे काही मानसिक आजार असतात, डिप्रेशन सारखे आजार आहेत, अनिद्रासारखे आजार आहेत, त्याच्यावर सुद्धा जर आपण शिरोधारा, रक्तमोक्षण, बस्ती, नसे यांचा प्रॉपर उपयोग केला तर खूप छान रिझल्ट मिळतात. ओके. याचबरोबर तुमची इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि तुम्हाला काम करताना असं खूप एक सुदनिंग आणि छान इफेक्ट मिळतो. प्लीझंट वाटत. प्लीझंट वाटतं. येस. पंचकर्माच्या उपयोगामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे, ज्यावेळेस आपण ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यासाठी सुद्धा याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो. एकदा तुमचं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर झालं की तुमच्या शरीरावर एक कांती ग्लो येतो. त्यानंतर तुमचे जे काही हे स्किनवर जे वेगवेगळे पॅचेस असतात किंवा काळपटपणा आलेला असतो, त्याच्यासाठी खूप छान रिझल्ट दिसतो. नक्कीच. हे ऐकलं मला वाटतं मग क्राऊड पंचकर्म करायला तयार होईल का? येस. आजकाल प्रत्येकाला ग्लोईंग स्किन हवी असते. येस. आता आजकालच्या लाईफस्टाईल मध्ये एसी मध्ये बसून भरपूर स्त्रियांमध्ये पीसीओडी, हार्मोनल इम्बॅलन्स सारखे आजार होतात. ओके. त्यानंतर एसी मध्ये भरपूर वेळेस बसल्यानंतर तुम्हाला जॉईंट पेन सारखे आर्थरायटिस, जॉईंट पेन सुद्धा होतात. Correct. हो. यासाठी सुद्धा जर आयुर्वेद आणि पंचकर्माचा उपयोग केला तर तुम्हाला निश्चितच छान रिझल्ट दिसतात. पीसीओडी आणि याच्याविषयी आपण बोललोय, आपण त्याच्याकडे नक्कीच येऊ सर. पण मला त्याच्या आधी थोडंसं विचारायला आवडेल. पण आता जसं तुम्ही पीसीओडी, पीसीओएस सांगितलं, तर मला पर्टिक्युलरली विचारायला आवडेल की काही विशिष्ट आजारांवर पंचकर्म कसं काम करतं. म्हणजे काही तुमचे डायजेशन किंवा पचन संस्थेचे आहेत विकार, त्याच्यानंतर त्वचेचे काही विकार आहेत, मग या सगळ्यासाठी पंचकर्म कसं काम करतं आणि त्याची काही वयोमर्यादा आहेत का पंचकर्मासाठी? पंचकर्माला वयोमर्यादा म्हणजे आपण स्वतः पेशंटची एक्झामिनेशन करून आपण ठरवतो की त्याच्यामध्ये तेवढी ताकद पाहिजे, बल पाहिजे ते करण्यासाठी, तर आपण पेशंटला अलाउड करतो पंचकर्म करण्यासाठी. ओके. तर तुम्हाला डायजेशनच्या अनुषंगाने जर ऍसिडिटी, अपचन, मूळव्याध, बद्धकोष्ठता असे आजार असतील तर यासाठी आपण एकतर पंचकर्मापैकी विरेचन देतो किंवा बस्तीचा उपयोग करतो. स्नेहसंशोधनाने सुद्धा अशा आजारांवर चांगला रिझल्ट दिसतो. ओके. त्वचा रोगाचा विचार केला तर मुरुम, एक्झिमा, सोरायसिस अशा आजारांवर जर पंचकर्माचा उपयोग केला तर खूप छान रिझल्ट दिसतात. त्वचा विकारांवर सुद्धा जर स्नेहसंशोधन प्रॉपरली केलं, नस्य केलं तर तुम्हाला छान रिझल्ट दिसतात. ओके. त्वचा रोगांपैकी जर आपण सोरायसिसचा विचार करायला गेला तर हा शारीरिक बरोबर तुमच्या मानसिक सिस्टीमशी सुद्धा रिलेटेड आहे. नक्कीच. जे लोक खूप चिंतन करतात, अति
विचार करतात अशा लोकांमध्ये सोरायसिस दिसतो. ते लोक विचार करतात, घर सोडत नाहीत, सूर्यप्रकाश त्यांच्या शरीरावर पडत नाही. ओके. अशा कंडिशन मध्ये जर ते भरपूर दिवस म्हणजे काही महिन्यांपासून जर काही वर्षांपर्यंत राहिले तर त्यांना सोरायसिस होतं. ओके. त्वचा विकारांमध्ये प्रामुख्याने आढळणारं कारण म्हणजे भरपूर जण दूध आणि फळ यांचं एकत्र सेवन करतात. ओके. त्यामुळं आपण जे काही शिकरण आहे किंवा बाजारामध्ये मिळणारं मिल्कशेक आहेत ज्याच्यामध्ये दूध आणि फळ एकत्र मिळतात ते तुम्ही स्ट्रिक्टली बंद केलं पाहिजे. Yes. आणि यानंतर आपण पेशंटची नाडी बघतो, त्यानुसार एकतर तुम्हाला विरेचन करावं लागतं किंवा बस्ती करावं लागते, किंवा जर Okay. भरपूर दिवसापासून त्रास असेल तर आपण दोन्ही करतो, बस्ती आणि सर आता जसं तुम्ही मूळव्याध किंवा बद्धकोष्ठता म्हटला त्याच्या बऱ्याचशा टॅबलेट येतात मार्केटमध्ये किंवा बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल असतात. पण मला विचारायला आवडेल मग पंचकर्माने या गोष्टी समूळ नष्ट होतात का किंवा किती रिपिटेटिव्ह पंचकर्म करावे लागतात? आता मूळव्याध हा एक आजार नाही तर तो एक चुकीच्या लाईफस्टाईलमुळे होणारी एक विकृती आहे. आपल्या ज्याला आपण पाईल्स म्हणतो किंवा ज्याला आपण एक हिमोरॉइड म्हणतो, म्हणजे तुमच्या एनल एंडपाशी ज्या रक्तवाहिन्या असतात त्यांच्यावर प्रेशर येऊन फुगवटा आलेला असतो किंवा सूज आलेली असते, त्याला आपण पाईल्स किंवा मूळव्याध म्हणतो. आता हे प्रेशर कशामुळे येतं तर आपण कुंथतो. बद्धकोष्ठता आहे त्याचं मुख्य कारण आहे ओके. कुंथणे, आणि कुंथण्यामुळे तयार होणारा प्रेशर त्याच्यामुळे पाईल्स तयार होतात. आता यामध्ये आपण त्रिदोषांची वृद्धी झालेली असते असं धरतो. तिन्ही म्हणजे वातपित्त कफ यांना एक हे करण्यासाठी आपल्याला स्नेहस्वेदन आणि बस्ती किंवा विरेचन यापैकी जर एखादं पंचकर्म वापरलं तर छानपैकी आपल्याला रिझल्ट दिसतात. त्याच्याबरोबर आपल्याला काही आयुर्वेदिक औषधं सुद्धा ओरली आपण पेशंटला घ्यायला देतो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने द्राक्षासव आहे, अभय अरिष्ट आहे, महारासनादी काढा आहे, त्रिफळा आहे, हिरडा बेहडा आवळा या एकल चूर्णांचा सुद्धा चांगल्या प्रकारे उपयोग होतो. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जर लाईफस्टाईल व्यवस्थित केली, म्हणजे जर ताकाचा उपयोग केला, वेळेवर जेवलं, घरचं खाल्लं, बाहेरचं जंक फूड स्ट्रिक्टली बंद केलं तर तुम्हाला पाईल्स सारख्या आजारांमध्ये खूप छान रिझल्ट दिसतात. नाही, नक्कीच. म्हणजे तुमच्या ओव्हरऑल बोलण्यावर हे जाणवत असेल की आपलं खाणं आणि आपली लाईफस्टाईल ह्या दोनच गोष्टी तुम्हाला आजारी कळतात. खरंय. आता जसं सर तुम्ही सांगितलं की पंचकर्मामुळे एवढे सगळे बेनिफिट्स होतात, पण मला आता हे जाणून घ्यायला आवडेल की पंचकर्म कुठल्या वेळेला करावं किंवा असं काही टाइम आहेत का की या टाइमला केलं तर त्याचे अजून चांगले बेनिफिट्स मिळतील, किंवा कसं असतं पंचकर्म करताना वेळ पाळणं? मी तुम्हाला मगाशी सांगितलं की पंचकर्म आपण दोन कंडिशन मध्ये करतो. एक तर आपण फिट आहेत, आपलं फिटनेस, इम्युनिटी, तारुण्य टिकवायचंय, म्हातारपण उशिरा यायचंय, अशा कंडिशन मध्ये आपण जर केलं तर थोडासा काळाचा विचार करावा लागतो. म्हणजे वर्षा ऋतूमध्ये असतो, बाहेर वात वाढलेला असतो, तसं तुमच्या शरीरात वात वाढलेला असतो. वाताची सर्वोत्तम चिकित्सा बस्ती आहे. त्यामुळे जर पावसाळ्यामध्ये बस्ती केले तर तुम्हाला रिझल्ट चांगले दिसतात. वर्षभर तुम्हाला वाताचे काही त्रास होत नाही, जॉईंट पेन, पोटाचे त्रास एक कंट्रोलमध्ये राहतात. आता दुसरा महत्वाचा काळ आहे शरद ऋतू. शरद म्हणजे ऑक्टोबर हिट. या ऑक्टोबर हिट मध्ये दिवसा प्रचंड ऊन असतं आणि रात्री प्रचंड थंडी असते. बरोबर. या काळामध्ये पित्त वाढतं. आता पुढचा महत्वाचा ऋतू असतो फेब्रुवारी किंवा मार्च या महिन्यामध्ये वसंत ऋतू असतो. वसंतामध्ये कफाचे आजार थोडेसे जास्त होतात. त्याच्यामुळे कफाला जिंकणारा वमनाचा उपयोग आपण फेब्रुवारीमध्ये जर केला तर वर्षभर तुम्हाला कफाचे आजार निश्चित होत नाहीत. तुमचं श्वासवस होतोस, अन्नवस होतोस प्रॉपर राहतं. आता जर तुम्ही आजारी असाल तर मात्र क्रियाकालम न हापयत असं आपल्या ऋषींनी सांगितलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही आजारी असाल तर काळाचा वेळेचा विचार करायचा नाही. डॉक्टर सांगतील, वैद्य सांगतील ते पंचकर्म डेफिनेटली करायचे. ते आहेच की आजारी असाल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने ते केलंच पाहिजे, पण निरोगी माणसासाठी कधी करा. आणि ते तुम्ही सांगितलं की कुठल्या ऋतूला कुठलं केलं तर तुम्हाला जास्त बेनिफिट आहे. नक्कीच. पण त्याचबरोबर आता जाणून घ्यायला हे आवडेल की पंचकर्मामध्ये काही समजुती गैरसमजुती आहेत का? कारण बऱ्याच असं केलं जातं पंचकर्म म्हणजे काय, फक्त शरीर शुद्धीकरण होतंय का ते एक्झॅक्टली करत नाहीये, तर तुम्ही त्या गैरसमजुती दूर केल्या तर आवडेल. शरीर शुद्धीकरण होतं हे एक गैरसमज म्हणण्यापेक्षा ते एक अर्ध सत्य आहे. ओके. पूर्ण सत्य असं की ते तुमचं शरीर शुद्धी पण करतं. त्याच्याबरोबर ते तुम्हाला आजारांपासून दूर ठेवतो. त्रिदोषांचा वातपित्त जो इम्बॅलन्स झालेला आहे तो प्रॉपर करायला मदत करतो. तुमचे जे 7 धातू आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, त्यांना ताकद मिळेल अशा पद्धतीने आपण एक रुटीन ठेवू शकतो. ओके. पण पंचकर्माचं जनरली असं असतं ना, बऱ्याच लोक म्हणतात की काय एकदा केलंय मग झालंय, आता परत कशाला करायचं. तरी कसं असतं, आपण समजा आता भूक लागली, आपण जेवलो की पुन्हा 4 तासांनी भूक लागते. तसं असतं, आपण जे ओरली घेतो ते
पचवणं हा आपल्या शरीराचा स्वभाव आहे. त्यामुळे जे काही औषधं असतात किंवा अन्न असतं ते पचलं जातं. प्रत्येकाचा एक काही काळ असतो, ते काळ संपला की त्याचा इफेक्ट नाहीसा होतो. पंचकर्माचं पण तसंच आहे. त्यामुळे वर्षातून किमान एखादं तरी पंचकर्म निश्चित करून घ्यावं, म्हणजे तुमचं 1 वर्ष छान जातं. ओके. आता त्याचसोबतच एक खूप मोठ्या प्रमाणात बोललं जातं की पंचकर्म फक्त वृद्ध व्यक्तींनी केलं पाहिजे आणि जर तुम्हाला काही आजार असेल तरच केलं पाहिजे. मग हे कितपत खरं आहे? आता मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे हे अर्ध सत्य झालं. आता वृद्धांप्रमाणे आपण जरी केलं, आता आपल्यासारख्या तरुण लोकांनी जरी पंचकर्म केलं तरी पण आता आपल्या डोक्यामध्ये भरपूर विचार असतात, चिंतन असतं, स्ट्रेस असतं. या कंडिशन मध्ये जर आपण नस्य केलं, रक्तमोक्षण केलं, शिरोधारा केली तर निश्चित चांगले फायदे दिसतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे होतं पंचकर्म म्हणजे कुठेतरी आता ना ते एक कंपॅरिझन होते स्पा सोबत किंवा आता एक थाई मसाज आणि बाकीच्या सगळ्या मसाज असं पंचकर्माला कुठेतरी ट्रीटमेंट दिली जाते. तर हे कितपत खरं आहे? माझा असं मत आहे की समजा तुम्हाला खरं जर पंचकर्माबद्दल क्युरिओसिटी असेल तर ज्याला प्रॉपर नॉलेज आहे अशा एखाद्या आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये किंवा पंचकर्म सेंटरमध्ये जाऊन तुम्ही जर एक व्यवस्थित ज्ञान घेतलं तर तुम्हाला निश्चितच याचं एक लक्षात येईल की आपण याच्यामध्ये फक्त एक स्नेहस्वेदन करत नाही तर प्रत्येक सेल्युलर लेवल पर्यंत जाऊन आपण निगेटिव्हिटी शरीराबाहेर काढतो. त्यामुळे तुमची श्वास व स्रोतस असू द्या, अन्न व स्रोतस असू द्या, तुमचं अर्थ व स्रोतस असू द्या, सगळ्या सिस्टीमला ताकद मिळते. म्हणजे तुलना कुणाबरोबर करू नये, पण निगेटिव्हिटी बाहेर काढणं हे काम फक्त पंचकर्माचं आणि आयुर्वेदातच घडतं. नक्कीच. तर तुम्ही स्पाला जात असाल किंवा कुठे जात असाल त्याच्यापेक्षा मी म्हणेल एकदा पंचकर्म नक्की ट्राय करा, कारण ते जास्त बेटर आहे किंवा जास्त इफेक्टिव्ह आहे आणि डेफिनेटली आपल्या आयुर्वेदात ते खूप पूर्वापार चाललेलं आलेलं आहे. आता आपण एवढं सगळं बोलतोय पण तरी मला थोडंसं डाऊट आहे की थोडंसं ते करायला कळत नाही की पंचकर्मामुळे प्रतिकारशक्ती नेमकी कशी वाढते, म्हणजे काय असं घडतंय की त्यांनी प्रतिकारशक्ती वाढते? पंचकर्मामध्ये आपल्या दोषांचं शुद्धीकरण होतं. म्हणजे आपले वात, पित्त, कफ मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं त्याप्रमाणे हे शरीरातले मुख्य दोष आहेत त्यांचं शुद्धीकरण होतं. म्हणजे त्यामधले जे काही टॉक्सिन्स असतात ते निघून जातात. त्यानंतर आपले जे काही 7 धातू आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, हे 7 धातू आणि या 7 धातूंपासून तयार होणारा ओज, त्याच्यामुळे आपली इम्युन सिस्टीम ज्याच्यावर अवलंबून असते त्या ओजाची शुद्धता सुद्धा आपल्या पंचकर्माने होते. आपल्या पंचकर्मामुळं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की अग्नी हा खूप महत्वाचा घटक आहे. प्रत्येक वैद्य पेशंट आला की आधी त्याचा अग्नी कसा जपायचा, कसा प्रॉपर ठेवायचा. मी पेशंटला नाडी केस टेकिंगच्या वेळेस नाडी बघताना एक प्रत्येक पेशंटला प्रश्न विचारतो की तुम्हाला भूक चांगली लागते का? समोरचा पेशंट हो म्हणला तर आम्हाला छान वाटतं. कारण थोडक्यात एक साध्या शब्दात लेमॅनला कळेल अशा भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर एखाद्या पेशंटचा अग्नी चांगला आहे म्हणजे काय तो आजार लवकरात लवकर जळू शकतो. अशा प्रकारे त्याने ते लक्षात ठेवावं. आणि त्या अग्नीवर पंचकर्माने चांगल्या प्रकारे काम होतं. त्या पंचकर्माचा उपयोग फक्त आपल्या आजारांवर होतो. त्याचप्रमाणे एक ज्यांना कन्सिव्ह म्हणजे मुलं होण्यासाठी जे विचार करतायत त्यांनी सुद्धा जर शरीर शुद्धी करून म्हणजे पंचकर्म करून जर अपत्य प्राप्तीसाठी प्रयत्न केले तर जे तयार होणारं अपत्य आहे त्याचे शारीरिक आणि मानसिक दोन्ही वाढ चांगल्या प्रकारे झालेली दिसते. नक्कीच. त्याला आपण गर्भसंस्कार म्हणतो. ती एक नवीन ब्रांच आयुर्वेदामध्ये चांगल्या प्रकारे डेव्हलप होते. तर आपण जर आपल्या 3 दोषांचा विचार केला तर आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये कफामुळे होणारे आजार 20 सांगितलेले आहेत. पित्तामुळे होणारे आजार याच्या दुप्पट म्हणजे 40 सांगितलेले आहेत आणि वातामुळे होणारे आजार याच्या दुप्पट म्हणजे 80 सांगितलेले आहेत. थोडक्यात काय आहे की वाताला दोषांचा राजा समजले जातं. थोडक्यात आता एखादा समजा मेघ आहे म्हणजे पाणी असलेला ढग आहे, त्यांनी पाऊस कुठं पाडायचा हे वायू ठरवतो. तो जिथं नेईल तिथं तो पाऊस पडतो. बरोबर. आपल्या शरीरामध्ये तसंच आहे. तुमच्या शरीरामधले जे दोष आहेत आणि कुठे आजार निर्माण करायचे कुठल्या सिस्टीम मध्ये हे वात ठरवतो. ती निगेटिव्हिटी ज्या सिस्टीम मध्ये जाते त्या सिस्टीमच्या अकॉर्डिंगली तुम्हाला आजार होतात. तुमच्या शरीरातली जी वीक सिस्टीम असते त्यावर लवकरात लवकर हे दोष जातात आणि त्या दृष्टीने आजार होऊ शकतात. म्हणजे जर तुम्हाला संतुलित राहायचं असेल तर आधी आपल्याला आपला वात कंट्रोल करायला पाहिजे आणि वात कंट्रोल करायसाठी तुम्ही मगाशी सांगितलं तसं आपण विरेचन करू शकतो. बस्ती. ओके. आणि जसं तुम्ही सांगितलं की तुमचं जर वात कंट्रोल करायचं तर आपण आपली बस्ती ट्रीटमेंट रेग्युलर केली पाहिजे ऍटलीस्ट वन्स इन अ इयर किंवा मे बी आता मला वाटतं तुम्ही बस्तीचा कोर्स लवकरात लवकर पूर्ण कराल. नक्कीच सर. आम्ही तर एक्सायटेड आहोत की आम्हाला कधी येऊन ते करता येतं. ग्रेट. मगाशी बोलता बोलता तुम्ही जनरली बोललात की पीसीओडी वर पण पंचकर्म उपयुक्त असतं. तर मला ते जाणून घ्यायला आवडेल की
कसं ते उपयुक्त ठरतं किंवा काय होतं एक्झॅक्टली? मी तुम्हाला काय म्हटलं की पीसीओडी किंवा पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज किंवा पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम ओके. हे लाईफस्टाईल ओरिएंटेड आजार आहे. बरोबर. म्हणजे जेवणाला वेळा नाही, कधी कुठल्याही वेळी काहीही खायचं, त्यानंतर स्ट्रेस भरपूर आणि एसी मध्ये वावर, या गोष्टींमुळे वजन वाढतं, हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि पीसीओडी होतो. आता या पीसीओडीची प्रमुख लक्षणं म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असतो, त्यामुळे पेशंटचं मूड स्विंग हे प्रमुख लक्षण दिसतं. त्यानंतर हार्मोनल इम्बॅलन्समुळे एमसी म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल जे आहेत त्यांची इरेग्युलरिटी असते, जो फ्लो व्हायला पाहिजे तो एकतर खूप कमी होतो किंवा खूप प्रमाणात गाठींसारखे ब्लिडिंग होतं. त्यानंतर केस भरपूर प्रमाणात गळतात. त्याचप्रमाणे वजन वाढणं आणि जिथं पुरुषांना केस असतात दाढी-मिशासारखे, कारण स्त्रियांमध्ये पुरुषी हार्मोन थोडेसे जास्त प्रमाणात येतात, त्यामुळे पुरुषांसारखे दाढी-मिशांच्या ठिकाणी केस येणं ही या पीसीओडीची प्रमुख लक्षणं आहेत. आता आयुर्वेदाच्या दृष्टीने जर ट्रीटमेंटचा विचार करायचा झाला तर तुम्हाला डेफिनेटली पंचकर्माचा आधी विचार करावा लागतो. पंचकर्मामध्ये वमन विरेचन करावं लागतं, त्याप्रमाणे स्नेहनस्वेदन करणं, शिरोधारा करणं, नस्य आणि रक्तमोक्षण या सगळ्यांचा उपयोग आपण एकाच वेळेस करतो. ओरली औषधांचा विचार करायचा झाल्यास त्रिफळावटी, कांचनार्गोगुण, मेदोपाचक, अशोक कंपाऊंड अशा औषधांचा उपयोग चांगला होतो. पीसीओडी किंवा पीसीओएस सारख्या आजारामध्ये जर उत्तरबस्ती केली तर खूप छान रिझल्ट दिसतात. उत्तरबस्ती म्हणजे गर्भाशयामध्ये सिद्ध केलेली औषधं इंड्यूस करणं. ओके. पीसीओडी पीसीओएस बद्दल सर सांगितले माहिती. त्याचबरोबर एक आम्लपित्त किंवा ऍसिडिटी खूप मोठ्या प्रमाणात वाढते आणि प्रत्येकाला तो प्रमाण वाढायला लागला ऍसिडिटीचं. त्याच्यासाठी पण पंचकर्म कसं काम करतंय? ऍसिडिटी म्हणजे तुमचे ऍसिड्स एक इम्बॅलन्स झालेले असतात. त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात ऍसिडिटीमध्ये. एक तर जे ऍसिड्स अन्न पचवण्यासाठी आपल्या पोटामध्ये येतात ते जास्त प्रमाणात येतात किंवा ते डायल्यूट होऊन जास्त प्रमाणात, त्याच्यामुळे ऍसिडिटी होते. आता याच्यामध्ये आपल्या पंचकर्माचा विचार करायचा झाला तर थोडंसं लंघन केलेलं बरं राहतं. त्याच्याबरोबर जर तुम्ही पंचकर्मापैकी विरेचनाचा उपयोग केला तर तुम्हाला छान रिझल्ट दिसतात. ओरल औषधांचा विचार करायचा झाल्यास तुम्हाला कामदुधा, मौक्तिक कामदुधा, प्रवाळ पंचामृत अशा औषधांचा उपयोग चांगला परिणाम देऊन जातो. ऍसिडिटीमध्ये सगळ्यात महत्वाचे असतात पथ्य, बाहेरचं खाणं ज्याच्यामध्ये आपण पावाचा अंतर्भाव असलेले पदार्थ असतात, वडापाव, पावभाजी, कच्ची दाबेली किंवा चाटवर या गाड्यावर मिळणारे जे काही पदार्थ असतात, पिझ्झा आहे, बर्गर आहे, महत्वाचं म्हणजे ज्याच्यामुळे व्यसन या गटामध्ये मोडणारे पदार्थ, चहाचा अतिरेक, दारू किंवा स्मोकिंगचा अतिरेक याच्यामुळे ऍसिडिटी होते. त्यामुळे जर तुम्ही ज्या कारणांमुळे ऍसिडिटी होते ही मुख्य कारण जरी बंद केली तरी तुम्हाला 70 ते 80% रिलीव्ह मिळतो. तुम्हाला औषधांचा सुद्धा उपयोग करायची गरज पडत नाही. एवढ्या पथ्यांवर ऍसिडिटीचं नियंत्रण होऊ शकतं. जनरली जॉईंट पेन किंवा आर्थरायटिस सारख्या गोष्टींवर पण पंचकर्म काम करतं का? बरोबर. आता आपण खुर्चीवर 8-8 तास बैठे काम करणं, त्यानंतर वेगळ्याच पोझिशन मध्ये मान ठेवणं, याच्यामुळे तुमच्या मन्या म्हणजे तुमचा जो स्पायनल कॉर्ड आहे त्याचे वेगवेगळे आजार येऊ शकतात. त्यानंतर आपण जॉईंट पेनचा विचार करतो त्यावेळेस तिथं आपल्याला वात दोषाचा इम्बॅलन्स झालेला आहे हे सगळ्यात आधी डोळ्यापुढे येतं आणि वाताची सगळ्यात मेन ट्रीटमेंट आहे बस्ती. या बस्तीमध्ये स्नेहनस्वेदनपूर्वक जर बस्ती केली तर रिझल्ट अजून छान दिसतं. बस्तीमध्ये आपण एकतर काढ्याचा बस्ती देतो, म्हणजे सिद्ध केलेले दशमुळासारख्या औषधांच्या काढ्यांचे बस्ती आपण देतो आणि त्याच्या अल्टरनेट आपण एकतर स्नेह ठेवतो, एकतर तो सिद्ध केलेला तुपाचा किंवा तेलाचा असतो. अशा अल्टरनेट मध्ये जर काढ्याचा आणि तेलाचा किंवा तुपाचा जर बस्ती दिली तर रिझल्ट चांगले दिसतात. मगाशी बोलता थोडंसं बोलून गेलो की हार्मोनल बॅलन्स पण कळते. बरोबर. मग कुठल्या हार्मोन्स आणि कसे बॅलन्स होतात? आता समजा काही कोर्टिझोल सारखे हार्मोन असतात तर आपण स्ट्रेस हार्मोन म्हणतो, त्यांचं प्रमाण कमी होतं. ज्यावेळेस आपण शिरोधारा करतो, नस्य करतो, स्नेहनस्वेदन करतो त्यावेळेस ते टॉक्सिन्स शरीराबाहेर जातात आणि कोर्टिझोलचं प्रमाण कमी होतं. आता काही हार्मोन असतात सेक्शुअल सिस्टीम मध्ये, जसे की प्रोजेस्टेरॉन आहे, इस्ट्रोजन आहे, टेस्टोस्टेरॉन आहे, यांची पातळी लिमिट मर्यादित म्हणजे जे योग्य प्रमाणात यायला पाहिजे त्या प्रमाणात या पंचकर्मामुळे यायला मदत होते. आता पुढची आपली चयापचयाची म्हणजे डायजेशनसाठी लागणारे हार्मोन्स असतात, उदाहरणार्थ थायरॉइड आहे, इन्सुलिन आहे, हे प्रॉपर व्हायला पाहिजेत. म्हणजे जास्त प्रमाणात पण येऊन उपयोग नाही, कमी प्रमाणात पण. त्या दोन्हीच्या ट्रीटमेंट वेगवेगळ्या असतात. म्हणजे ज्या आपल्याला बॅलन्स मध्ये यायला पाहिजेत त्या प्रॉपर कंडिशन मध्ये ते येतात. जसं आता तुम्ही बस्ती एक्सप्लेन केलं, आता आम्हाला रक्तमोक्षण काय असतं हेही जाणून घ्यायला आवडेल.
बरोबर. आता मी तुम्हाला मगाशी म्हटलं त्याप्रमाणे रक्तमोक्षण हा थोडासा एक दुर्लक्षित पंचकर्माचा भाग आहे. बरोबर. आता यामध्ये एक जळू किंवा लीच थेरपी ज्याला म्हणतो त्याचा एक मेन रोल आहे. आता जळूचं महत्व आयुर्वेदामध्ये किती आहे, तर आपण आयुर्वेदामध्ये धन्वंतरींना देवता मानतो आणि त्यांच्या 4 हातांमध्ये शंख, चक्र, जळू आणि अमृत घट असे 4 वेगवेगळे पदार्थ आहेत. म्हणजे त्यांच्या 4 हातांपैकी एका हातामध्ये त्यांनी जळूचं धारण केलेलं आहे. बापरे. कारण जर आपण सर्जरी म्हणजे जर शल्य या विषयात गेलो तर त्यामध्ये रक्तमोक्षणाला अर्धी चिकित्सा म्हणजे हाफ ट्रीटमेंट म्हटलेलं आहे. एवढं रक्तमोक्षणाचं महत्व आहे. ओके. या रक्तमोक्षणासाठी जळूचा उपयोग पूर्वापारपासून म्हणजे कैक हजार वर्षापासून आपल्या इथे खूप छान पद्धतीने केला गेलेला आहे. म्हणजे मला तुम्ही जळू म्हणता तर थोडंसं जाणवत नाही एक्झॅक्टली जळू म्हणजे नेमकं काय असतं. जळू म्हणजे जळू हा एक वेगवेगळा एक प्रकारचा आपण त्याला जीव म्हणू शकतो. ओके. त्याचे 60 ते 70 वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती आहेत. पण त्यातल्या 6 ते 7 अशा आहेत की त्या आपल्या मानवी शरीरासाठी उपयोग. योग्य आहेत. त्यापेक्षा जर अजून इतर ज्या काही जळूंच्या प्रजाती आहेत त्या आपल्या शरीराला टॉक्सिक ठरू शकतात. म्हणजे समजा त्यांचं आपण जर ऍप्लिकेशन केलं तर बऱ्याचदा तिथे सूज येऊ शकते किंवा रक्तस्राव जास्त प्रमाणात होऊ शकतो. इव्हन डेथ सुद्धा होऊ शकते. ओके. त्यामुळे ज्या काही ठराविक 5 ते 6 प्रजाती आहेत ज्या आपण मॅक्सिमम वापरतो त्यांचाच वापर आपण रक्तमोक्षणासाठी करतो. पण म्हणजे नेमकं काय करतो जळू घेऊन रक्तमोक्षण कसं होतं म्हणजे. जळू घेऊन आता ज्या एरियामध्ये आपल्याला निगेटिव्हिटी आहे किंवा जिथं पॅच आलेला आहे किंवा जिथं आपल्याला जळू लावायचा आहे तिथे आपण जळू ठेवतो. जळूची निगेटिव्हिटी ऍब्झॉर्ब करतो आणि त्याचं रक्त पिण्याचं काम झालं, त्याची जी कॅपॅसिटी आहे ती झाली की तो तिथून सुटतो. मग त्यानंतर आपण त्या जळूच्या पोटामध्ये जेवढं त्याने ऍब्झॉर्ब केलेलं रक्त आहे पूर्ण सगळं शरीराबाहेर काढून टाकतो. इथे मात्र शरीराबाहेर रक्त काढताना एक थेंब जरी त्या जळूच्या पोटात राहिला तरी 2 ते 3 दिवसामध्ये त्या जळूचा मृत्यू होतो. एवढं ते टॉक्सिन्स किंवा निगेटिव्हिटी त्या रक्तामध्ये असतं जे आपल्या शरीरामध्ये आपण घेऊन फिरत असतो. ओके. म्हणजे आपण आपलं शरीर माझ्या मराठी भाषेत सांगायचं झालं तर की किडे सोडतोय बरोबर आणि ते तुमच्या शरीरातलं अशुद्ध रक्त पिऊन घेत आहेत बरोबर आणि तुम्ही नंतर त्या किड्यामधलं शुद्ध रक्त बाहेर काढून फेकून देताय बरोबर आणि किड्याला शुद्ध करताय जेणेकरून तो पण मरू नये आणि तुम्ही ॲज अ ह्युमन म्हणून शुद्ध राहावेत म्हणून. बरोबर. ओके. तर हे खरंच खूप अमेझिंग आहे. काय आपल्याला किडा वाटला की भीती येते, बरोबर. पण हे वेगळं काहीतरी आहे. घी आणि मध हे 2 पदार्थ असे आहेत की ते गरम करून किंवा उष्ण संस्कार करून आपण खाऊ नयेत. ओके. कारण हे जर गरम करून आपण सेवन केलं तर आपल्या मानवी शरीराला टॉक्सिन्स तयार होतात आणि टॉक्सिन म्हणजे आम तयार होतो आणि जॉईंट पेन किंवा पोटाच्या तक्रारी यापासून निर्माण होऊ शकतात. अनेक प्रकारच्या स्किन डिसीजचं हे मेन कारण आहे की आपण दही गरम करून खातो. बरेच जण भाजी करताना दही गरम करतात किंवा उकळतात. हे खरंच खूप चुकीचं आहे. ओके. दही आणि ताक हे 2 पदार्थ तसे सारखे वाटतात पण यांच्यामध्ये खूप फरक आहे. ज्यावेळेस आपण दही घेतो त्यावेळेस त्याच्यामध्ये अभिषंधी हा गुण आहे, ते रात्री खाऊ नये किंवा गरम करून खाऊ नये असे त्याचे लिमिटेशन खूप येतात. पण त्याच्यावर एक मंथन संस्कार होतो म्हणजे आपण त्याला मंथन करतो म्हणजे थोडक्यात मिसळतो आणि त्याचं रूपांतर ताकामध्ये करू. ओके. ते ताक एवढं छान आहे की ग्रंथामध्ये त्याचं वर्णन करताना तक्रम चक्रसे दुर्लभम तो विषय अतिशयोक्ती आहे. पण ताकाचं वर्णन एवढं छान आहे की आपण पृथ्वीवर का सुखी तर स्वर्गामध्ये इंद्राला ताक मिळत नाही पण आपल्याला पृथ्वीवर मिळतं म्हणून आपण इंद्रापेक्षा सुखी. म्हणजे एवढं ताकाचं त्यांनी छान वर्णन केलेलं आहे. पण एक प्रत्येक गोष्टीला लक्ष्मण रेषा असते. नक्कीच. तशी एका जेवणामध्ये 1 वाटीपर्यंत तुम्ही ताक जर घेतलं तर तुम्हाला त्याचे चांगल्या प्रकारे बेनिफिट्स मिळू शकतात. त्याचाही तिथे अतिरेक टाळावा. ते नक्कीच. आता तुम्ही जसं बोललात दही घेऊ नये, तर मग दह्याने काय होतं नेमकं स्किनमध्ये किंवा कसं काय होऊ शकतं का? तुम्हाला मगाशी म्हटलं तसं टॉक्सिन्स तयार होतात. ते म्हणजे ज्यावेळेस आपण ते गरम करतो तर जे टॉक्सिन्स तयार होतात त्यापासून आपल्याला स्किन डिसीज होऊ शकतात किंवा तुमच्या रक्तामध्ये जे टॉक्सिन्स राहून तुमच्या रक्ताची दुष्टी होऊ शकते. ओके. तसं आपण पंचकर्माचे जे पहिले 3 बघितले बस्तीपर्यंतचे, आता आम्हाला नस्य काय आहे ते सांगाल का? ते आवडेल ऐकायला थोडक्यात. नसे म्हणजे नासा ही शिराचं द्वार म्हणजे नासाला शिराचं द्वार म्हटलेलं आहे. कारण जर आपली अॅनाटॉमी पाहिली तर आपल्या नाकाच्या आतमध्ये इथे जे हाड असतं ते चाळणीसारखं असतं. नाकामध्ये आपण जे टाकतो ते हुंगतो आणि हुंगलं की ते मेंदूमध्ये जातं आणि ते जाण्याची अपेक्षा असते म्हणूनच आपण नस्य करतो. या नस्यासाठी आपण वेगवेगळ्या औषधांचा उपयोग करतो. बऱ्याचदा आपण ते तेलांचा उपयोग करतो. अणुतैलासारख्या तेलाचा, गोघृतासारख्या तुपाचा उपयोग करतो. बऱ्याचदा प्रदमन नस्य करताना आपण पावडरचा सुद्धा उपयोग करतो. त्यानंतर
काही आजारांमध्ये तर आपण आल्याचा सोरस सुद्धा नाकामध्ये टाकतो ट्रीटमेंटचा पार्ट म्हणून. ओके. या नस्याचं महत्व खूप आहे. बरेचसे जण ते थोडंसं एक दुर्लक्षित पंचकर्म म्हणून नस्याकडे बघतात, पण जर प्रॉपर नस्य केलं तर तुमचे जे काही झोपेचे त्रास आहेत, ग्रंथामध्ये सांगितले की जर नसे प्रॉपरली आपण केलं तर ऊर्ध्व जत्रुगत, जत्रू म्हणजे खांदा, खांद्याच्या वरचे जे काही आधार आहेत म्हणजे तुमच्या मनाशी रिलेटेड आहे, तुमच्या झोपेशी रिलेटेड, तुमच्या ENT म्हणजे नाक कान घशाशी रिलेटेड काही आजार असतात, त्या सगळ्यांवर जर प्रॉपरली नसे योग्य पद्धतीने योग्य औषधांच्या मदतीने जर केलं तर खूप छान रिझल्ट दिसतात. आता सर मला याच्यात अजून एक विचारायला आवडेल की जसं तुम्ही म्हणतात खांद्याच्यावर, तर बऱ्याच लोकांना दोन गोष्टी असतात की खूप सकाळी उठल्यावर शिंका येतात आणि बऱ्याच लोकांना धुळीची ॲलर्जी होते बरोबर. आणि नाकाचं हाड किंवा काहीतरी वाढलेलं असतं आणि ते तुम्हाला म्हणजे ऑपरेशन केल्यानंतर पुन्हा पुन्हा वाढतं. मग बरोबर. याच्यामध्ये नस्य उपयोगी होऊ शकतं का? हो, याच्यामध्ये तुम्ही खूप छान कोरिलेशन केलेलं आहे सर. ज्यावेळेस ॲलर्जीमुळे सर्दी खोकला पुन्हा पुन्हा होतो किंवा नाकाचं हाड वाढलेलं असते, ते दोन गोष्टी असतात. एक तर तुम्ही छान सांगितलं, एक आपण घरी जे गाईचं तूप असतं ते एक 7-8 थेंब दोन्ही नागपुड्यांमध्ये टाकायचं, हुंगायचं, तर त्याचे खूप छान रिझल्ट मिळतात. याच्याबरोबर तुमची कुठेतरी इम्युनिटी कमी असल्याचं ते द्योतक आहे. म्हणजे इम्युनिटी वाढवण्यासाठी तुम्ही एक साधारण 1 तास स्वतःला देणं, दिवसातला 1 तास इन्व्हेस्ट करणं खूप गरजेचं आहे. 1 तास द्यायचा म्हणजे एक साधारण 50-60 मिनिटं वॉकिंग करणं, थोडेसे सूर्यनमस्कार करणं, थोडं प्राणायाम, अनुलोम विलोम करणं, या गोष्टी जर केल्या तर तुम्हाला या 2 कंडिशनमध्ये खूप छान रिझल्ट मिळतो. आपण वमन, विरेचन, बस्ती आणि नस्य कव्हर केलं, तसं आम्हाला रक्तमोक्षणबद्दल ऐकायला आवडेल सर. कारण आता ह्या 4 ट्रीटमेंटने असं एक्साइटमेंट आली, तर आता रक्तमोक्षण म्हणजे नेमकं काय असेल हे आम्हाला कळेल. आता पंचकर्मातले आपण ज्यावेळेस रक्तमोक्षणाचा विचार करतो तर भरपूर जणांना जळू माहिती असते की जळून आपण रक्तमोक्षण करतो, तर त्याचे अजून छोटे छोटे सूक्ष्म भेद आहेत. आपण पेशंट ज्यावेळेस आपल्या क्लिनिकमध्ये येतो त्यावेळेस आपण निडलद्वारे सिरावेद करून, म्हणजे सिरेमध्ये निडल इन्सर्ट करून सुद्धा रक्तमोक्षण करतो. रक्तमोक्षणाचा अजून एक प्रकार निगेटिव्ह प्रेशरनं रक्त शरीराबाहेर काढणं, म्हणजे शरीरावर आधी एक ब्लेड सारख्या शस्त्रानं, ज्याला थोडीशी धार आहे अशी थोडेसे एक कट घ्यायचे आणि निगेटिव्ह प्रेशर तिथं क्रिएट करायचं. तुंबी आदाबू अशा पद्धतीने या गोष्टी केल्या जातात. आपण ज्याला आता कपिंग थेरपी म्हणतो, तिथं कप लावले जातात काचेचे आणि निगेटिव्ह प्रेशरने रक्त काढलं जातं. आपण रक्तमोक्षणाचा म्हणजे पंचकर्माचाच एक भाग आहे. म्हणजे आपण जे बघतो फिजिओथेरपीमध्ये वेगवेगळे कप लावतात, त्या पाठीला असतील किंवा मांड्यांना असतील आणि तिथून ते हे होतं, मग त्याला सेम पंचकर्माचा एक भाग आहे. तुमच्या रक्तातली निगेटिव्हिटी बाहेर येते आणि तुम्हाला टॉक्सिन्स शरीराबाहेर आल्यामुळे रिझल्ट चांगले दिसतात. आयुर्वेद आणि पंचकर्मामध्ये आपल्या सेक्शुअल सिस्टीम ज्याला स्पर्म काउंट म्हणतो, तर स्पर्म काउंट चांगल्या पद्धतीने वाढवू शकतो. एक पेशंट आले होते की त्यांचा स्पर्म काउंट सध्या 0 होता आणि मी त्यांना म्हटलं 0 असल्यावर आपली चान्सेस नसतात सर, काही गोष्टी स्पष्ट सांगायला मला आवडतं. तर त्यांनी मला सांगितलं सर माझा आत्ता 0 आहे, पण माझ्या एक साधारण 3 ते 4 वर्षापूर्वी मी काउंट केला होता तर तो प्रॉपर होता, आता तो कमी झालेला आहे. मग चुकीच्या लाईफस्टाईलमुळे तो झालेला असल्यामुळे आपण पंचकर्म केलं. त्या पेशंटनी धीराने 2 पंचकर्म प्रॉपरली केली, औषधं प्रॉपर घेतली आणि आता त्यांचा काउंट नॉर्मल आलेला आहे. म्हणजे पंचकर्माने आपण आपल्या सेक्शुअल लाईफला सुद्धा इम्प्रूव्ह बॅलन्स करू शकतो. हो, म्हणजे जर असं म्हणू शकतो का मी की IVF करायचंय किंवा कन्सिव्ह करायचं, जसं तुम्ही सांगितलं की अशा काही ट्रीटमेंटमध्ये जर तुम्हाला इश्यूज येत आहेत तर तुम्ही पंचकर्माचा एकदा ऍटलीस्ट गोष्ट किंवा हातभार घेऊ शकता. बरोबर. म्हणजे तुम्ही जर IVF करताय तर एकदा पंचकर्म करून बघा, पंचकर्माने चांगला रिझल्ट मिळतो. म्हणजे तुम्ही पंचकर्माचा आम्हाला पहिल्या 2 स्टेजेस सांगितल्या, बरोबर? मुख्य कर्म काय ते पण आपण एक्सप्लेन केलं. येस. पण आता त्याच्यानंतर पोस्ट ज्या गोष्टी असतात, म्हणजे मी बऱ्याचदा ऐकले, माझा मित्र किंवा जे कोणी करून येतात ते की आम्हाला सांगितलंय बाहेर जायचं नाही, 2-3 दिवस खिचडीच खायची आहे आणि असंच खायचंय, तर हे कितपत योग्य असतं आणि ते आपण का सांगतो, म्हणजे काय त्याचे हे आहेत? बरोबर आहे सर, तुम्ही जे बोलता ते सगळं बरोबर आहे. कसं असतं, ज्यावेळेस आपण वमन किंवा विरेचन करतो त्यावेळेस दुधापी ओलटीतून निगेटिव्हिटी शरीराबाहेर जाते किंवा त्याच्या आधी आपण भरपूर प्रमाणामध्ये तूप पिलं असतं. या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमचा डायजेस्टिव्ह फायर, ज्याला आपण पाचक अग्नी म्हणतो, तो खूप लो झालेला असतो. तो एवढा लो झालेला असतो की एरवी ज्यावेळेस आपण पेशंट आजारी पडतात त्यांना आपण भात खा किंवा भाकरी खा, कारण ते हलकं आहे म्हणून सांगतो, तर तो भात सुद्धा पचू शकत नाही, एवढा तो डायजेस्टिव्ह फायर लो झालेला असतो. अशा वेळेस आपल्याला तो टप्प्याटप्प्याने वाढवायचा असतो. त्यामुळे आपण पेशंटला पहिल्या दिवशी लाह्या, पॉपकॉर्न, चुरमुरे असे लाही सारखे पदार्थ घ्यायला सांगतो. दुसऱ्या दिवशी दुप्पट पाणी टाकून शिजवलेली मुगाची खिचडी किंवा आपली खीर
असे सेमी सॉलिड पदार्थ, तिसऱ्या दिवशी भातवरण आणि चौथ्या दिवशी रेग्युलर डाएट. असे 4 ते 5 दिवसात टप्प्याटप्प्याने अग्नी वाढतो तसं अन्नाचे प्रकार वाढवत जातो. आणि थंडीत जाऊ नका किंवा कान बांधा, ते करा, उन्हात काय- जाऊ नका असे का बरोबर. थंडीमध्ये गेल्याने काय होतं, वात वाढतो. त्यामुळे वात जपायचा असतो. वातासाठी सगळ्यात महत्वाचा असतो कान. सांगा? ओके. बाहेर जाताना कधी कान जपायचे, कानामध्ये कापसाचे बोळे टाकणे किंवा स्कार्फ लावून त्याला पॅक करणं, हे जर तुम्ही रुटीन ठेवलं तर तुम्हाला भरपूर वात व्याधी पासून एक प्रोटेक्शन मिळू शकतं. सर, वजन वाढलंय या केसमध्ये पंचकर्माची लाईन ऑफ ट्रीटमेंट कशी असू शकते? मी म्हणता ते बरोबर आहे सर. म्हणजे ज्यांचं वजन वाढलेलं आहे त्यांनी पंचकर्म तर करावं, पण पंचकर्म ही एकच ट्रीटमेंट नाही. त्यांनी त्याच्याबरोबर थोडंसं डाएटवर लक्ष देणं गरजेचं आहे. एकतर तुम्ही वेळेत जेवलं पाहिजे, जे आपण खातो ते संतुलित पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये षड्रस आहेत आयुर्वेदानुसार, ज्यांना ते षड्रसात्मक पाहिजे. तुमची 6 रसा चवीपासून तयार झाला नाही, मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय या चवीपासून असलेलं अन्न तिथं पाहिजे. ते वेळेत गेलं पाहिजे. जेवणाच्या वेळेस तुमचं मन आनंदी पाहिजे. तुमच्या डोक्यामध्ये स्ट्रेस नको, अति विचार नको. ओके. त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस डे टू डे ऍक्टिव्हिटी करता त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये व्यायामाचा अंतर्भाव केला पाहिजे. रिलॅक्स जगणं, झोपणं, याच्याने तुमचं वजन डेफिनेटली वाढणार आहे. पण जर व्यायाम करणं, त्याच्यानंतर सूर्यनमस्कार करणं, वॉकिंग करणं, या गोष्टी जर तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफमध्ये ऍड ऑन केल्या तर तुम्हाला निश्चितच डॉक्टरांची गरज पडणार नाही. जॉईंट पेनच्या अनुषंगाने मी आलेली एक लेटेस्ट केस तुमच्या बरोबर डिस्कस करतो. नक्कीच सर. माझ्याकडे एक पेशंट आले होते. त्यांच्या पायाला भयंकर सूज होती. ओके. त्यांची लाईफस्टाईल खूप चुकीची होती. सकाळी उठून नाश्ता न करता कामाला जाणे, त्यानंतर आल्यावर 6 वाजता नाश्ता केला की लगेच 8 वाजता जेवण करणं. कसं असतं, आपल्या पोटामध्ये ज्यावेळेस अन्न असतं त्यावेळेस साधारण 3.5 ते 4 तासापर्यंत ते पोटामध्ये असतं, त्यामध्ये ज्यूस मिक्स होतात आणि 3.5 ते 4 तासांनी ते पुढे आतड्यांमध्ये जातं. आणि त्या दरम्यान जर तुम्ही पुढचं अन्न खाल्लं तर मग त्याला आपण अध्यशन, म्हणजे आधीचा आहार पचण्याच्या आधी केलेला आहार, अशा संकल्पनेमध्ये अध्यशन हा एक चुकीचा कॉन्सेप्ट असतो, तो घडतो आणि त्याच्यामुळं एक शरीरावर सूज वगैरे येऊ शकते. त्या पेशंटच्या बाबतीत ती चूक होत होती. आपण त्यांना ती लक्षात आणून दिली, सकाळी नाश्त्याचं महत्व पटवून दिलं आणि व्यायामाचं सुद्धा महत्व सांगितलं. आता त्यांचं रुटीन एकदम व्यवस्थित झालेलं आहे. नक्कीच सर. मला म्हणजे इथे ऍड ऑन करायला आवडेल सर की आपल्याला आपले पूर्वज सांगायचे, जसं आयुर्वेद आपल्याला पूर्वीपासून आलंय तसं आपले पूर्वज सांगायचे की काही करायच्या आधी न्याहारी करून घरातून बाहेर पडा. बरोबर. म्हणजे तुम्हाला तुमचं बाकीचा दिवस चांगला जाईल आणि तुम्हाला त्रास होणार नाही. बरोबर आहे. ते आहेच. बरोबर आहे सर. म्हणजे सकाळी आपण जो आहार घेतो तो राजासारखा घ्यायचा, दुपारी सामान्य माणसासारखा आणि रात्री भिकाऱ्यासारखा. अशा पद्धतीत जर आपण रुटीन ठेवलं तर आपण निश्चितच दोषांना नियंत्रणात ठेवतो. आणि मला वाटतं थोडंसं आपल्याकडे उलट होत चाललंय की आपण सकाळी खूप घाई गडबडत असतो, मग खात नाही, मग बरोबर. भिकाऱ्यासारखा म्हणू शकतो आहार ठेवतोय. दुपारी आपण ऑफिसमध्ये असतो, कामाच्या व्यापात असतो, कधी काही काही लोक तर डेस्कवरच खातायत बरोबर. आणि घरी आल्यानंतर पूर्ण सगळं खाल्लं जातं. म्हणजे आणि भात ते- वरण पण असतो, त्यात बाकीच्या आणि गोष्टी ते पण असतात. सगळ्या आजारांचं मूळ आहे. रात्री नक्कीच. आलं की पोटभर जेवण, आणि ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे रात्री मित म्हणजे कमीत कमी आहार ठेवावा. Correct. तेवढं जर आपण बेसिक लक्षात ठेवलं तरी तो भरपूर आजारांपासून आपण वाचू शकतो. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला पंचकर्माचे बरेचसे बारकावे सांगितले. कारण ही नावं आम्ही बऱ्याच ऐकली आहेत. म्हणजे वमन असू द्या, विरेचन असू द्या, बस्ती असू द्या, पण त्यांचे काय उपयोग होतात किंवा ते कसं केलं जातं ट्रीटमेंटनी, किंवा एक्झॅक्टली तेल कुठं सोडायचंय हे माहित नसतं, किंवा बऱ्याच लोक हे करतात आणि फक्त एक त्याला लाईफस्टाईल चेंज म्हणून बघितलं जातं. जसं मी म्हटलं, ते एक मसाज सेंटर असं सगळं बघितलं जातं. पण त्याच्या मागची जी ही प्रोसेस तुम्ही आम्हाला समजून सांगली त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. त्याचबरोबर तुम्हालाही पंचकर्माच्या कुठल्या अजून मेथड्स माहिती आहेत आणि त्यांच्यावर माहिती हवी आहे तेही कमेंटमध्ये लिहा. त्याच्यावर आम्ही नक्कीच रिप्लाय द्यायचा प्रयत्न करू. त्याचबरोबर आम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका. दोन्हीच्या लिंक्स आम्ही डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंटमध्ये दिलेल्या आहेत, जिथे आपल्याला या गोष्टींविषयी प्रश्न विचारता येतील आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहिती करून घेता येतील. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये.